प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि त्यामुळे भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये रॅली काढत मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। ढोल पथक तसंच फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। अनेक सामाजिक संस्थांनी रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा दिलाय। डोंबिवली पूर्व भागातील म्हात्रेनगर ते दत्तनगर रोड मार्ग फडके रोड पर्यंत ही रॅली काढण्यात आली। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूया। उमेदवार रवींद्र चव्हाण हे आपल्या सोबत आहेत। त्यांची आज प्रचार रॅली जी आहे ती सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण रवींद्रदांना विचारूया, सर काय सांगाल, आज शेवटची प्रचार रॅली आहे, कशा प्रकारचा हा प्रतिसाद मिळतो? आपणा सर्वांना माहित आहे डोंबिवली मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड उत्साह आहे आणि मला खात्री आहे की हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड कामाला लागलेले आहेत आणि महायुतीचा विजय हा नक्की आहे। अनेक संस्था आहेत आपल्याला पाठिंबा देतात, काय सांगाल? या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष महायुतीचे कार्यकर्ते हे काम करतायत, सामान्य माणसांचं काम करतायत। त्यामुळे प्रत्येक समाजातील असणारे प्रत्येक घटक हे महायुतीशी जोडले गेलेले आहेत। त्यामुळे सर्वजण हे महायुती बरोबर आहे। आज तर शेवटचा रविवार आहे, या आज डोंबिवलीमधून अशा मोठ्या प्रमाणामध्ये रवींद्र चव्हाण यांची प्रचार रॅली सुरू आहे। कॅमेरामॅन स्वप्नील शेखवरसह आतिश भोईर, डोंबिवली।